पुढचं जे सॅलड आहे त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने दह्याचा वापर करणार आहोत, म्हणून याला मी कर्ड सॅलड असं नाव दिलं आहे. वास्तविक ह्याच्यामध्ये आपण इतर सगळ्या भाज्यांचा देखील वापर करणार आहोत. प्रामुख्याने उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून दही आणि काकडी हे अतिशय चवदार लागणारं असं जे कॉम्बिनेशन आहे ते आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. आणि त्याच्याबरोबर टेस्ट वाढवण्यासाठी इतर काही भाज्या आणि इतर काही मसाले यांचा समावेश आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये जे आपण काही इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत ते आपण सगळे थोडे थोडे मिक्स करून घेऊ. ह्याच्यामधला वेगळा आणि इंटरेस्टिंग असा जो घटक आहे तो म्हणजे शेंगदाणे. शेंगदाणे भिजवून जर उकडून वापरले तर एक सॅलडला वेगळी छान टेस्ट येते, म्हणून आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा वापर करतोय. ते हे मी 1-2 तास भिजवून मग वाफवून घेतलेले अशा पद्धतीचे शेंगदाणे आहेत. त्याच्यानंतर काकडी, जसं मी सांगितलं की उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त असणारी फळं आणि पाणी जास्त असणाऱ्या भाज्या ह्या जर आपण खाल्ल्या तर आपल्या शरीराला सगळे क्षार त्या पाण्यातनं मिळत राहतात आणि आपली एनर्जी उन्हामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा टिकून राहायला मदत होते. त्यामुळे काकडीचा आपण वापर आपण ह्या सॅलडमध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर थोडीशी छान तिखट अशी चव यावी म्हणून ही सिमला मिरची जी आहे तिखट ती आपण हिरवी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आंबटसर चव चांगल्या पद्धतीची यावी म्हणून थोडासा टोमॅटो आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. त्याच्यानंतर गोडसर चव यावी म्हणून थोडे स्वीट कॉर्नचे उकडलेले दाणे आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. थोडासा आपला दोस्त असणारा कांदा जो ह्याच्यामध्ये चव देईल तो थोडा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यानंतर मग मुख्य जो घटक आहे ह्याच्यातला तो म्हणजे दही आहे. दह्याने हे सगळं छान मिक्स होऊन यायला मदत होते. तर हे छान क्रीमी असं दही आहे. हे जास्त फॅट आणि क्रीम असणारं दही आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. कोथिंबीर जी रंग, चव आणि बाकीचे जे आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक देते, डोळ्यासाठी अतिशय हितकर असणारी अशी ही कोथिंबीर आहे, जी आपल्या दैनंदिन स्वयंपाकातला अतिशय महत्त्वाचा आणि असा सुवासिक असा पदार्थ आहे. ती कोथिंबीर आपण ॲड करूया. मग ह्याच्यामध्ये आपण थोडी साखर टाकणार आहोत. दह्याची चव बॅलन्स करण्यासाठी थोडी साखर मिक्स करणार आहोत. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण. थोडीशी जिरेपूड आणि थोडा चाट मसाला. चाट मसाला कशासाठी? हा बरेचदा या सगळ्या सॅलड्समध्ये ना एक चटकदार अशी छान चव देतो, म्हणून चाट मसाला टाकायचा आणि थोडी जिऱ्याची पूड ह्याच्यामध्ये घातलेली आहे. सगळ्यात शेवटी थोडंसं लिंबाचा रस. याच्यामध्ये दही असल्यामुळे त्याची फार गरज पडत नाही. हे सगळं टाकून हे सॅलड आपल्याला छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे कलरफुल इन्ग्रेडियंट्स असल्यामुळे दिसायला छान दिसतं. दह्यामुळे याला थिकनेस येतो आणि एक अतिशय चवदार अशा पद्धतीचं हे सॅलड तयार होतं. ह्याच्यामध्ये आपण हे जे मिऱ्याची पूड, जिऱ्याची पूड, चाट मसाला अशा पद्धतीचे जे घटक टाकतो ना त्याच्यामुळे ते पचायला पण मदत होते आणि त्याची चव देखील खूप छान लागते. आता तुम्ही बघू शकताय की दह्यामुळे सगळ्याला छान एक प्रकारचं कोटिंग आलेलं आहे आणि असं हे कोटिंग आल्यानंतर हे सॅलड चवीला पण खूप छान लागतं, दिसायलाही अतिशय सुंदर दिसतं आणि एक क्रीमी टेक्स्चर दह्यामुळे या सॅलडला येतं. तर जेवणातलं आपला मेनू कसा आहे बाकीचा त्याच्यानुसार तुम्ही कोणतं सॅलड बनवायचं, त्याच्यामध्ये दही वापरायचं का इतर कुठले घटक वापरायचे हे आपण ठरवू शकतो आणि त्यानुसार आपण सॅलडची रचना करून त्या प्रकारचं सॅलड ज्या वेळेला आपल्याकडे गेस्ट येणार असतील त्यावेळेला बनवू शकतो. असं हे क्रीमी कन्सिस्टन्सीवालं दह्यातलं सॅलड तयार आहे.